हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीने इथे धार्मिक संस्थांनी चालवलेल्या सेवा कार्याच्या संबंधामध्ये जो ईश्वरी प्रयोग सुरू आहे त्या ईश्वरी प्रयोगाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला। मला नेहमीच असं वाटतं की हिंदुस्थानच्या DNA मध्ये ईश्वरी अधिष्ठान हे सेवेशिवाय शिक्षणाशिवाय असूच शकत नाही। भारताच्या इतिहासामध्ये प्रत्येक आध्यात्मिक अधिष्ठानाच्या सोबत नेहमीच सेवा कार्य राहत आलाय, पण मध्ययुगीन आक्रमणांच्या कालामध्ये ईश्वरी अधिष्ठान केवळ पूजेपुरतं मर्यादित राहिलं। दुर्दैवाने त्यातला सेवाभाग निघून गेला, पण आध्यात्मिक सेवा संघाने हा एक अभिनव प्रयोग पुण्याच्या भूमीवर केलाय। पुण्याच्या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे की भूमी नेहमी सामाजिक परिवर्तनाचं केंद्रबिंदू राहिलेली आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे हा प्रयोग जो इथे चाललाय, प्रत्येक आध्यात्मिक संस्थेनी एक सेवा कार्य केलं पाहिजे, हा जो संस्कार आहे हा संस्कार इथल्या प्रयोगात आपल्याला दिसतो। मी आध्यात्मिक सेवा संस्थेला खूप मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये असे प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घेतले गेले पाहिजे, ज्यातनं एक वातावरण निर्माण होईल, एक संस्कार निर्माण होईल आणि वेगवेगळ्या धार्मिक संस्था या प्रामुख्याने सेवेसाठी कार्यरत राहतील। माझ्या मनापासून शुभेच्छा।